नमस्कार मंडळी. कलासक्त प्रकाशित व प्राध्यापक डॉक्टर दीप्ती गंगावणे युरोपीय तत्वज्ञानाच्या पाऊलखुणा या पुस्तकाबद्दल आज आपण बोलणार आहोत. या पुस्तकात पाश्चात्य तत्वज्ञानाच्या 2500 वर्षांचा पट मांडण्यात आला आहे. पाश्चात्य तत्वज्ञानाविषयी जिज्ञासा असणाऱ्यांसाठी तसेच तत्वज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे आवश्यक असं परिचयात्मक आणि उपयुक्त पुस्तक आहे. केलरने भाषांतर या त्रैमासिकात लिहिलेल्या लेखमालिकेचे हे पुस्तक रूपांतर आहे. मराठी वाचकांसाठी असा सघन आशय कलासक्त आणि डॉक्टर गंगावणे यांनी पुरवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि आभार मानते. विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये या पुस्तकाचा प्रमुख पुस्तक म्हणून समावेश करण्यात आला आहे. पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर दीप्ती गंगावणे या तत्वज्ञान विषयातील तज्ज्ञ असून त्यांना पुणे विद्यापीठ आणि फर्ग्युसन महाविद्यालयात तत्वज्ञान विषयाचा पदव्युत्तर आणि पदवीपूर्व अध्यापनाचा 17 वर्षांचा अनुभव आहे. आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याशी या पुस्तकाबद्दल बोलूया. नमस्कार दीप्तीताई. नमस्कार ललिता. कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आणि तुमच्याशी या पुस्तकाबद्दल बोलायला मी उत्सुक आहे. धन्यवाद. मला या कार्यक्रमात आमंत्रित केल्याबद्दल मी कलासक्तची आणि तुमची आभारी आहे. धन्यवाद. आपल्या या संवादाची सुरुवात करताना मला तुम्हाला विचारायला आवडेल की तत्वज्ञानाच्या साधारण 2500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाची ओळख तुम्ही मर्यादित पृष्ठसंख्येत करून दिली आहे. तर ते अर्थातच सोपं काम नाहीये. मग हे पुस्तक रचताना तुम्ही कोणतं सूत्र किंवा कोणता दृष्टिकोन समोर ठेवला होता ते सांगा ना. हा, आता तुम्हीच म्हणालात ना परिचयात, त्याप्रमाणे याची सुरुवात तर झाली लेखमालेतून. तेव्हा त्याचं पुस्तक होईल याचीही कल्पना नव्हती. पण अर्थातच लेखमालेलाही एक सूत्र लागतं की जेव्हा पूर्ण काही इतिहास मांडायचा आहे, पूर्ण असं मी म्हणत नाही कारण तो पूर्ण नसतोच त्या दृष्टीने, पण खरोखरच 2500 वर्षाचा इतिहास. आणि असं म्हणूया की हा पाश्चात्य तत्वज्ञानाचा नाहीये पूर्ण, कारण यात अमेरिकन तत्वज्ञानाचा समावेश नाहीये. म्हणूनच मी त्याला नाव युरोपीय तत्वज्ञानाच्या पाऊलखुणा असं दिलं, कारण इथे आपण फक्त युरोपमध्ये विकसित झालेल्या तत्वज्ञानाचा मी विचार केलाय. आता कसं आहे की माझ्या पुढे एक 2-3 पर्याय होते की कशा पद्धतीने ही लेखमाला मी पुढे नेऊ शकते. एक म्हणजे मला तत्वज्ञांवर लेख लिहिता आले असते, वेगवेगळ्या तत्वज्ञांवर, किंवा तत्वज्ञानातले जे महत्वाचे विषय टॉपिक्स म्हणतो आपण ज्याला, त्याला अनुसरून त्याची रचना मला करता आली असती, की वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले काही लेख की कसं त्याची रचना होत गेली, काय काय बदल होत गेले. किंवा तत्वज्ञानामध्येही अनेक शाखा आणि उपशाखा आहेत, त्या एकेका शाखेला एकेका उपशाखेला वाहिलेले लेख असंही करता आलं असतं. पण मला स्वतःला मात्र नेहमीच असं वाटत आलंय की तत्वज्ञानाची जडणघडण म्हणजे खरं म्हणजे काय होतं माहितीये, तत्वज्ञान हा खूप अमूर्त विषय आहे अशी समजूत असते आणि त्यामुळे असं वाटतं की ह्या केवळ चिंतनावर आधारलेला विषय आहे आणि ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी काही असत नाही. पण खरं म्हणजे तसं अजिबातच नाहीये. कुठल्याही विचारांना असते तशी तत्वज्ञानालाही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असते आणि ती 2 प्रकारची असते. एक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक ही पार्श्वभूमी असते आणि त्याचबरोबर विचारांच्या इतिहासाची सुद्धा पार्श्वभूमी असते. त्यामुळे मला असं वाटलं की हा तत्वज्ञानाचा एक प्रकारचा प्रवास आहे, एक प्रवाह दिसतो आपल्याला, ग्रीक काळापासून सुरू झालेला, आजतागायत अस्तित्वात असलेला हा प्रवाह कुठे खंडित होतो, कुठे लुप्त झाल्यासारखा वाटतो, कुठे खूप जोर पकडतो, पण त्याच्यात काहीतरी एक समान विषय सूत्र आहेत, काही धागे आहेत. तर या धाग्यांना धरून हा इतिहासाची कथा मांडावी असं मला वाटलं, कारण त्याचं एक वेगळं आकलन त्यातून आपल्याला या विषयाचं होतं. म्हणजे आमच्या विषयातलं एक सुप्रसिद्ध पुस्तकाचं नाव स्टोरी ऑफ फिलॉसॉफी असं आहे. गोष्टच आहे. हा, तत्वज्ञानाची गोष्ट. विल ड्युरांट यांनी लिहिलेलं हे पुस्तक आणि गुरुजींनी मराठीत अनुवाद पण केलेला आहे काही पूर्वी. तर एक जे नॅरेटिव्ह म्हणतो ना आपण, तसं एक कथनच पूर्ण या तत्वज्ञानाच्या इतिहासाच्या कालोघात जसं जसं इतिहास त्याचा विकसित होत गेला तसं करावं, हे एक पहिलं मी सूत्र ठेवलं. दुसरं असं की ह्या विषयाचा आवाका इतका प्रचंड आहे ना, म्हणजे मी म्हणते तसं त्याला कुठलाच अभ्यास विषय वर्ज्य नाहीये, सगळंच त्याच्या विचार क्षेत्रात सामावलं जातं आणि असंख्य विचारवंत म्हणजे तत्वज्ञ आणि त्यांनी निर्माण केलेले असंख्य प्रश्न आणि त्याला दिलेली असंख्य उत्तरं, एवढा हा विस्तृत पट आहे. कारण एक तत्वज्ञानाचा आणखी एक विशेष असा आहे की इतर सर्व विषयात आपल्याला त्याची अशी ठामठाशी उत्तरं हळूहळू सापडलेली दिसतात, नवीन प्रश्न येतात, नवीन उत्तरं येतात.
तत्वज्ञानात मात्र असं कित्येक वेळा होतं की अगदी पूर्वी विचारले गेलेले प्रश्नही जुने होत नाहीत आणि त्यांना एकच एक ठाशीव सर्वमान्य उत्तरही असत नाही. खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं उत्तरं दिली जातात. हं? त्यामुळे हा पसारा वाढतच जातो. तर मग आता काय करणार, याचं आपण कसं एक छोट्या पुस्तकासाठी किंवा लेखमालेसाठी, म्हणून मी असं ठरवलं की यातला जो मुख्य प्रवाह आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. आणि मुख्य कशा अर्थाने मला इथे श्रेष्ठ कनिष्ठ असं नाही आणायचंय काही, किंवा हा खूप महत्वाचा आहे बाकीचे बिन महत्वाचे आहेत असंही नाही. मुख्य या अर्थाने की तत्वज्ञानाचा इतिहास मांडताना जिथे आपल्याला असं दिसेल की ह्या तत्वज्ञानाचा उल्लेख टाळणं शक्यच नाही, ह्या संकल्पनांचा किंवा विचार प्रवाहांचा उल्लेख टाळणं शक्यच नाही, असे जे मुख्य विचार प्रवाह, मुख्य विचारवंत आणि मुख्य संकल्पना आहेत, यांच्यावर आधारित आपण हे लिहूया, अशा अजून एक सूत्र माझ्या मनाशी होतं आणि त्याप्रमाणे मी याची मांडणी केली पुढे जाऊन. केवढा विचार आहे त्याच्या मागे, मांडणी करताना सुद्धा नाही. हो हो. युरोपीय तत्वज्ञानाची परंपरा नेमकी कोणत्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतून विकसित होते ते थोडंसं सांगू शकाल का? हो, म्हणजे मीच आता म्हटलं तसं या सर्व प्रकारची पार्श्वभूमी कुठल्याही तत्वचिंतनाला असते. पण आता जेव्हा आपण 2500 वर्षाच्या कालखंडाबद्दल बोलतो तेव्हा हा इतिहास अर्थातच बदलत गेलेला आपल्याला दिसतो. म्हणजे सुरुवातीच्या काळात जी पार्श्वभूमी होती ती बदलतच राहणार, इतिहासानुसार कालौघात त्यात बदल होत राहणार आणि त्यात झालेल्या बदलांचं प्रतिबिंब तत्वचिंतनात पडणार, असा हा सगळा प्रवास आहे. त्यामुळे मी आता तुमच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी काय करते, काही जे प्रमुख कालखंड आपण मानतो आणि हे आपल्या सोयीसाठी मानतो तत्वज्ञानाच्या या सगळ्या इतिहासाचे, त्या त्या कालखंडाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि तात्विक विचारांची पार्श्वभूमी काय होती, परिस्थिती काय होती, हे आपण थोडक्यात बघूया. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की तत्वज्ञान हे प्रत्यक्ष जीवनाशी कसं संबंधित असतं. आणि ह्याच्या दोन्हीमध्ये ना एक देवाणघेवाण चालू असते. सामाजिक परिस्थिती प्रत्येक काळातली, विचारांचा त्याच्यात जो काही आवाका असतो तो, त्या काळात विकसित होणारं तत्वज्ञान, ह्यांच्यात एक सांधा असतो आणि तत्वज्ञानाचा पुन्हा समाज जीवनावर प्रभाव पडत असतो. असं हे सततची एक आंतरक्रिया चालू असलेली आपल्याला दिसते. तर युरोपीय तत्वज्ञानाची सुरुवात कुठे झाली तर ती ग्रीक तत्वज्ञानात, प्राचीन ग्रीक तत्वज्ञानात. आपण म्हणतोय पहिल्यापासून तसं 2500 वर्षापूर्वी, म्हणजे इसवी सन पूर्व 4-5व्या शतकापासून ही सुरुवात झाली. असं खूप वेळा म्हणलं जातं ना की ग्रीस किंवा विशेषतः अथेन्सला क्रेडल ऑफ वेस्टर्न सिव्हिलायझेशन असं म्हणलं जातं. पूर्ण पाश्चात्य सभ्यतेचा एक पाळणाच होता, सुरुवात होती. तर हे का म्हणलं जातं, कारण ग्रीसमध्ये त्या काळात ज्या प्रकारचं चिंतन होतं ते फार वैशिष्ट्यपूर्ण होतं. म्हणजे माणसाने बुद्धीचा वापर अगदी खूप प्राचीन, अतिप्राचीन काळापासून सुरू केला, तो आपल्याला जीवन संघर्षात टिकून राहण्यासाठी. मग हळूहळू माणूस टोळीकडून समाजाकडे आला, स्थिरावला आणि ते स्थिरावताना सुद्धा त्याला जे जगण्याचे भौतिक प्रश्न पडत राहिले त्याच्यासाठी त्यांनी बुद्धी वापरून त्याच्यावर हळूहळू उत्तरं शोधली. पण त्याच्यानंतर जेव्हा काही प्रमाणात स्थैर्य आलं आयुष्याला, थोड्या आपल्या बेसिक ज्या गरजा असतात त्या भागतायत अशी एक समाजात स्थिती निर्माण झाली, तेव्हा केवळ व्यावहारिक अडचणींच्या पलीकडे जाऊन माणसाला विश्वाबद्दल कुतूहल वाटायला लागलं की हे विश्व नक्की कशा कशाचं तयार झालंय, या सगळ्या गोष्टी कशापासून उत्पन्न झाल्या आहेत, त्या कोणी उत्पन्न केल्या का, त्या आपोआप निर्माण झाल्या आहेत, त्यांच्यातलं नातं काय आहे, वगैरे वगैरे. असे खूप प्रश्न हे खरं म्हणजे व्यावहारिक जीवनाशी संबंधित नव्हते, त्याच्या मागे निखळ कुतूहल होतं जगाबद्दलचं. आणि ह्या कुतूहलाची उत्तरं शोधतानाच माणसाने पुराकथांना म्हणजे मायथॉलॉजीला जन्म दिला, तत्वज्ञानाला जन्म दिला, विज्ञानाला जन्म दिला आणि ह्याचं अतिशय अमूर्त रूप म्हणजे गणिताला सुद्धा जन्म दिला. सगळं या बुद्धीतून निर्माण झालं, माणसाच्या कुतूहलातून. आणि ग्रीक समाजाचं वैशिष्ट्य हे की या प्रकारचं अमूर्त चिंतन आपल्याला पहिल्यांदा ग्रीक समाजात आढळतं. व्यावहारिक कारणांसाठी बुद्धीचा वापर करण्या पलीकडे जाऊन असे मूलभूत प्रश्न विश्वाबद्दल निर्माण करणं, त्यासाठी अमूर्त संकल्पना निर्माण करणं, हे सगळं प्रथमतः ग्रीसमध्ये झालं. आणि दुसरं बाजू आपण पाहिली तर ग्रीसमध्ये त्या काळात नगर राज्य अस्तित्वात होते.
एक प्रकारची लोकशाही अस्तित्वात होते आणि लोकशाहीत व्यक्तीला आणि व्यक्तीच्या विचारांना खूप प्राधान्य असतं समाजातले सामाजिक राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे बुद्धिमंतांचा एक विशिष्ट स्थान समाजात होतं असं आपल्याला दिसतं. त्यामुळे ह्याचा सगळ्याचा उपयोग बुद्धीचा चिकित्सक वापर करण्यासाठी झाला. लोकशाहीत मतमतांतर असतात, दुसऱ्याच्या मताचा आपल्याला ते कदाचित खोडून काढावं लागतं, आपलं मत ठामपणे मांडावं लागतं. या सगळ्यासाठी ज्या प्रकारे चिंतन करायची गरज पडते ती ग्रीसमध्ये होती. त्याचाही परिणाम ग्रीस मधल्या विचारवंतांवर तत्वज्ञांवर झाला आणि तिथे तत्वज्ञानाचा जन्म झाला असं आपण म्हणूया. तिथे ते पहिल्यांदा उदयाला आलं. आता ह्या ग्रीक काळातल्या तत्वज्ञानावरनं इतर प्रभाव म्हणजे काय म्हणूया विचारबाह्य प्रभाव फार कमी होते असं आपल्याला दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ ईश्वर कल्पना, धर्मकल्पना या सगळ्याचा पगडा त्याच्यावर नव्हता. त्या अर्थाने ते एक मुक्त आणि इहवादी चिंतन होतं, सेक्युलर थिंकिंग होतं. सेक्युलर या अर्थाने की ते या जगासंबंधीचं होतं, पारलौकिक स्वरूपाचं नव्हतं, दुसऱ्या जगाचा त्या अर्थाने विचार करणारं नव्हतं. पुढे आपण जसजसे येतो म्हणजे ग्रीक सभ्यतेचा हळूहळू नाश झाला, रोमन साम्राज्याचा उदय झाला. रोमन साम्राज्य यस्ताला पावलं आणि मग तत्वज्ञानाच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचा टप्पा आला. पुढचा आपला टप्पा म्हणजे मध्ययुगीन तत्वज्ञान ज्याला म्हटलं जातं. हा खूपच मोठा टप्पा आहे काळाच्या दृष्टीने. म्हणजे सुमारे 1500 वर्षाचा हा टप्पा आहे. पूर्व काळ पाहिला आपण हा ग्रीक तत्वज्ञानाचा, काही रोमन तत्वज्ञ त्याच्यात आपल्याला नंतर घालता येतात. पण साधारण ख्रिस्ताच्या नंतरचं जे तत्वज्ञान आहे ते तिथपासून ते आधुनिक काळापर्यंतचा हा टप्पा सुमारे 1500 वर्षाचा आहे. त्याच्यातही अर्थात अनेक स्थित्यंतर झाली. पण सगळ्यात महत्वाचं हे झालं की जो धर्म आणि ईश्वर तत्व विचारांच्या केंद्रस्थानी नव्हता तो आता केंद्रस्थानी आला. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ख्रिश्चन विचारसरणीचा तत्वज्ञानावर पडलेला प्रभाव. एकूणच सामाजिक राजकीय जीवन ख्रिश्चन विचारसरणीच्या प्रभावाखाली आलं, चर्चच्या अधिपत्याखाली आलं. चर्चचा प्रभाव हा राजकीय सामाजिक इतकंच नव्हे तर वैयक्तिक जीवनावरही खूप मोठ्या प्रमाणावर होता. आणि ख्रिश्चन विचारसरणीच्या दृष्टीने माणूस म्हणजे काय, माणसाचं आणि ईश्वराचं नातं काय आहे, ईश्वराचं आणि या सृष्टीचं नातं काय आहे, माणसाने जीवन कसं जगावं, हे सगळे प्रश्न खूप महत्वाचे होते. आणि साहजिकच या विचारसरणीने प्रभावित झालेल्या तत्वज्ञांनी सुद्धा मुख्य लक्ष त्यांचं या प्रश्नाकडे वळवलं. म्हणजे बघा ग्रीक काळात विश्वाच्या स्वरूपाबद्दलची जी एक कुतूहल होतं, उत्सुकता होती आणि आपण बुद्धीच्या जोरावर ते सगळं ज्ञान मिळवू शकतो ही मुख्य धारणा होती. ही धर्मश्रद्धेच्या प्रभावामुळे मध्ययुगीन काळात खूप बदलली आणि एक द्वंद्वच निर्माण झालं की प्रज्ञेला किंवा बुद्धीला महत्व जास्त आहे का श्रद्धेला महत्व जास्त आहे, असं एक द्वंद्व आलं. आणि अनेक वेळा तत्वज्ञांनी सुद्धा असा विचार मांडला की या जगाबद्दलचं ज्ञान बुद्धी देऊ शकते पण त्याच्या पलीकडेही काहीतरी आहे, ईश्वर आहे, ईश्वराने निर्माण केलेलं दुसरं जग आहे आणि त्याच्यासाठी मात्र आपल्याला श्रद्धेचीच कास धरावी लागते आणि तिथे बुद्धीनी शरण जायला हवं श्रद्धेला. ह्या प्रकारचा विचार आपल्याला दिसतो. अर्थातच याला विरोध करणारे तत्वज्ञही त्या काळात होते पण मुख्य पगडा म्हणाल तर ख्रिश्चन विचारसरणीचा. म्हणजे एक मोठं स्थित्यंतर आपल्याला दिसतं की इहवादी दृष्टिकोनाकडून धर्म केंद्री, ईश्वर केंद्री असं सामाजिक कारणांमुळे तत्वज्ञान झालं. तिसरा महत्वाचा टप्पा येतो तो आधुनिक तत्वज्ञानाचा. म्हणजे आपण साधारणपणे आधुनिक युगाचा विचार, मॉडर्निटीचा विचार जेव्हा करतो तेव्हा आपण 3 ऐतिहासिक घटना नाही म्हणणार, कालखंडांबद्दल बोलतो पुन्हा. त्यातल्या एक म्हणजे रेनेसाँ, पुनरुज्जीवनाचा काळ, मग धार्मिक सुधारणांचा, रिफॉर्मेशनचा काळ आणि तिसरा म्हणजे एनलायटनमेंट, प्रबोधनाचा काळ. ही स्थित्यंतर आधुनिकतेकडे पूर्ण आपला प्रवास करण्यामध्ये आपली ही झाली. इथे काय झालं तर धर्माचं प्राबल्य समाज जीवनातलं, राजकीय जीवनातलं आणि विचारातलं कमी होत गेलं आणि याचं मुख्य कारण होतं की विज्ञानाचा प्रभाव वाढत गेला. हा तोच काळ आहे जिथे केपलर, गॅलिलिओ, कोपर्निकस, नंतर न्यूटन असे 101 वैज्ञानिक आले आणि त्यांनी आपापले सिद्धांत मांडले. आणि तत्वज्ञानाला आता तत्वज्ञान आणि धर्म यांचं काय नातं आहे
हा जो मध्ययुगातला प्रश्न होता, श्रद्धा आणि प्रज्ञा यांचं काय नातं आहे किंवा संघर्ष आहे, याच्यापेक्षा आता इकडे लक्ष देणं भाग पडलं की विज्ञान आणि तत्वज्ञानाचं नातं काय आहे. हे दोन्ही विषय बुद्धीवर आधारलेले आहेत, श्रद्धेवर आधारलेले नाहीयेत, पण त्यांच्यात फरक दिसतोय आणि खूप मोठा फरक आहे. तो कुठला आहे की तत्वज्ञानाने हजारो वर्षापूर्वीपासून जे प्रश्न विचारलेत विश्वाच्या स्वरूपाबद्दल, त्याची सर्वांना मान्य होतील अशी उत्तरं तर त्यांनी दिलेली नाहीत तत्वज्ञानाने, पण विज्ञान मात्र आता ते देत आहे. म्हणजे जे तत्वज्ञानाला आजपर्यंत जमलं नाही ते विज्ञानाला जमलंय असं तत्वज्ञांच्या लक्षात येत गेलं. त्याचं कारण अर्थात हे होतं की हे प्रश्न तत्वज्ञांनी निर्माण केले होते मुळात, म्हणूनच तत्वज्ञानाला सर्व शास्त्रांची जननी म्हटलं जातं की त्यांनी प्रश्न निर्माण केले, दिशा दाखवल्या उत्तरांच्या, आणि मग पुढे वैज्ञानिकांनी उत्तरं शोधून काढली. त्यामुळे तत्वज्ञांना वाटलं की अरे आता विज्ञान नावाच्या गोष्टीकडे आपण नीट पाहायला पाहिजे. हे नक्की काय प्रकार आहे, ह्याचा प्रभाव एवढा मोठा कसा आहे. बरं, तो असं नाही फक्त विचारांच्या क्षेत्रात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या युतीने जीवनाच्या सर्वच क्षेत्रांवर आपला प्रभाव टाकला, जीवनात मोठे बदल घडवून आणले. हे एका बाजूनी झालं. त्यामुळे तत्वज्ञानाला ज्ञान म्हणजे काय, ज्ञान मिळवण्याच्या नक्की पद्धती कुठल्या आणि त्यातल्या कुठल्या चांगल्या, जास्ती विश्वसनीय, ह्या प्रश्नांकडे वळावं लागलं. आणि ज्ञानशास्त्र किंवा ज्ञानमीमांसा नावाची एक शाखा अतिशय सिस्टमॅटिकली या काळात उदयाला आलेली आपल्याला दिसते. हा झाला एक भाग या काळातला. दुसऱ्या बाजूनी युरोपमधला माणूस जमिनीवरचे मार्ग बंद झाल्यामुळे समुद्र मार्ग जग शोधायला निघाला. त्याला जगाचे वेगवेगळे कानेकोपरे आशियापासून अमेरिकेपर्यंत सापडले आणि मानवी क्षमतांबद्दल एक प्रचंड आत्मविश्वास माणसाच्या ठायी निर्माण झाला. ख्रिश्चन धर्मातली माणसाची जी कल्पना होती ती मुळातच माणूस हा शांत आहे, फायनाईट आहे, त्याला खूप मर्यादा आहेत आणि म्हणून त्यांनी ईश्वरावर विसंबायला हवंय, तो मूळचा पतित आहे, पापातून जन्माला आलेला आहे, अशी होती. ही कल्पना मागे पडली आणि ईश्वराचं केंद्रवर्ती स्थान जाऊन तिथे मानव आला. म्हणजे चिंतनाच्या केंद्रस्थानी मानव आला आणि तिथून मानववाद, ह्युमॅनिझम आपण ज्याला म्हणू, त्याचा जन्म झाला. इथे ही धारणा होती पुन्हा एकदा की बुद्धीच्या सामर्थ्यावर आम्ही जगाला जाणून घेऊ शकतो. विशेषतः प्रबोधन युगात आपल्याला हे खूप प्रबळ झालेलं दिसतं की आम्ही विश्वाला जाणून घेऊ शकतो, आम्ही स्वतःला समाजाला जाणून घेऊ शकतो आणि आमच्या भोवतीचे जे काही प्रश्न आहेत, मग ते भौतिक असतील, आध्यात्मिक असतील, सामाजिक राजकीय असतील, या सगळ्या प्रश्नांना आम्ही बुद्धीच्या जोरावर उत्तरं देऊ शकतो. फक्त ह्याच्यात धर्मसत्तेनी किंवा राजसत्तेनी लोडबोड करू नये, बुद्धीला मुक्तपणे तिचं कार्य करू द्यावं आणि मग माणूस म्हणजे एक चमत्कारच घडवून आणेल, या पृथ्वीवरच स्वर्ग अवतरेल वगैरे. प्रबोधन युगाला अशी खात्री होती की अशा पद्धतीने बुद्धीचा विकास होत राहिला तर प्रगती अटळ आहे, प्रगती होणारच आहे आणि आपण अतिशय चांगल्या उन्नत समाजाच्या दिशेने चाललो आहोत. प्रत्यक्षात फार बदललं. म्हणजे त्या काळचं सगळं तत्वज्ञानी आशावादाने आपल्याला भारलेलं दिसतं. एका बाजूला आपण मानवी बुद्धीचं सामर्थ्याबद्दलही बोलतो, दुसऱ्या बाजूने कांट सारखे तत्वज्ञ बुद्धीच्या मर्यादेबद्दलही बोलले, तरी हा आशावाद सगळ्यांना होता की माणूस चांगल्या समाजाकडे, चांगल्या जीवनाकडे जातो आहे, तो तसाच जात आहे काळाच्या ओघात. पण प्रत्यक्षात 18व्या आणि 19व्या शतकात भलतच काहीतरी घडायला लागलं. म्हणजे हे विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणू, विवेक हा शब्द पहा आपण दोन्ही अर्थाने वापरतो की नुसती सत्याचं ज्ञान देणारी बुद्धी नसते, ती जीवनातलं चांगलं काय, वाईट काय, सत काय, असत काय हे सांगणारी सत्सत विवेक बुद्धी पण असते. तर ह्या बुद्धीच्या बाहेरचे जे माणसाच्या मेंदूतले म्हणू आजच्या भाषेत घटक आहेत, मग त्यात भावभावना असतील, संकल्प, प्रेरणा, वासना, बेसिक इन्स्टिंक्ट जे असतात ते, हे सगळे प्रबळ होताना दिसायला लागले. विवेक बाह्य शक्ती ह्या प्रबळ होत गेल्या. ह्याचंही प्रतिबिंब तत्वज्ञानात लगेच पडलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे युरोपमध्ये त्या काळात तुम्ही पाहिलं तर एक सामाजिक राजकीय अस्थैर्याचा काळ आला, राष्ट्रवादाचा उदय झाला, पण त्याच वेळेस राष्ट्रात युद्ध सुरू झाली, संघर्ष सुरू झाले. आणि हे सगळं होतानाच माणसाच्या शक्तीवरचा विश्वास हळूहळू ढळायला सुरुवात झाली. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की 18व्या आणि 19व्या शतकात आर्थर शोपेनहावर किंवा फ्रेडरिक नीत्शे यांच्यासारखे विचारवंत निर्माण झाले, जे म्हणाले छे छे, बुद्धी तर गुलाम आहे वासनांची, प्रेरणांची.
एक संकल्पशक्ती विश्वात आहे आणि ती पूर्ण आंधळी आहे आणि ह्या विश्वात जे काही होते त्याला कसली दिशा वगैरे नाही. आपण प्रगतीच्या दिशेने चाललेलो नाही आहोत. नीत्शेंनी तर ठामपणे सांगितलं की ह्याच्या पुढे भयंकर संहार मानवजातीला बघावा लागणार आहे, कारण आपल्या मूलभूत प्रेरणांना आपण कुठेतरी त्यांचं दमन करतोय. बुद्धीला त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला लावून हे असं होणं शक्य नाहीये आणि बुद्धी ही नाही नियंत्रण करू शकत. त्यांनी नैतिकतेबद्दलही अतिशय वेगळे आणि परखड विचार मांडले. या सगळ्याचा परिणाम 20व्या शतकात कशात झालाय आपल्याला माहिती, म्हणजे सामाजिक राजकीय दृष्ट्या की प्रचंड मोठा नरसंहार आपल्याला खरोखर पाहावा लागला. दोन्ही महायुद्ध, त्या महायुद्धाच्या दरम्यान झालेला वांशिक हत्याकांड, छळछावण्या जर्मनीमधल्या आणि एकूणच जगात काय ज्या उलथापालथी या 20व्या शतकाने पाहिल्या त्या कल्पनेच्या पलीकडच्या होत्या. आणि यामधून पुन्हा तत्वज्ञानाला वेगळं वळण मिळालं. म्हणजे एका बाजूला असं झालं की विज्ञान आणि तंत्रज्ञान सतत प्रगती करत राहिले, पुढे पुढे जात राहिले, ज्ञानाची नवीन नवीन क्षितिज निर्माण होत गेली, तंत्रज्ञानाने अनेक सुखसोयी उपलब्ध करून दिल्या, आराम दिला माणसाला जीवनात, पण त्याच्याबरोबरच माणसाची संहारक शक्ती प्रचंड वाढली. नैतिक प्रश्न अधिक जोराने पुढे आले. पण दुर्दैवाने या काळात झालं असं की वैज्ञानिक बुद्धिमत्ता म्हणजेच बुद्धिमत्ता असा एक समज मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला. जे अनुभवाला येत नाही, ते अस्तित्वात नाही किंवा त्याचा आपल्याला बुद्धीच्या आधारे विचारच करता येणार नाही, अशी एक समजूत प्रचलित झाली. त्यामुळे असं वाटलं की नीतीचे प्रश्न हे बुद्धीच्या आधारे सोडवताच येणार नाही. फार मोठा काय म्हणूया आपण एक त्रुटी आकाच्या तत्वज्ञानात निर्माण झाली. जे पंथ 20व्या शतकातलं विश्लेषणवादी तत्वज्ञान असेल किंवा प्रत्यक्ष अर्थवादी तत्वज्ञान असेल, ह्या सगळ्या तत्वज्ञानाने नैतिकता आणि विवेकबुद्धी यांची फारकतच घडवली आणि त्याचे खूप मोठे परिणाम भोगायला लागले. तर हे सांगता येईल का परत, असा एक विचार महायुद्धोत्तर काळात त्यामुळे जन्माला आला की अरे हे कसं समजून घ्यायचं, आपल्या प्रबोधन युगातल्या बुद्धीबद्दलच्या आशा आणि प्रत्यक्षात बुद्धीचे काय वाभाडे निघतायत ह्या काळात, हे या सगळ्याची सांगड कशी घालणार आहोत आपण, ही पद्धत आहे हे समजून कसं घ्यायचंय. ह्या दृष्टीने विशेषतः मार्क्सवादी विचारवंतांनी फ्रँकफर्ट स्कूलमध्ये क्रिटिकल थिअरीत खूप प्रयत्न केले. हा सांधा परत जोडण्याचा प्रयत्न केला. आता म्हणाल आतापर्यंत गेल्या काही दशकापर्यंत जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला दिसतं की त्याच्यावर मानवी हक्क चळवळी, वसाहतवादाचा शेवट होणं, या सगळ्याचाही तत्वज्ञानावर परिणाम होऊन स्त्रीवाद, उत्तर वसाहतवाद, उत्तर आधुनिकता किंवा आधुनिकोत्तरवाद असं मी खरं तर त्याला म्हणते, पोस्ट मॉडर्निझम, अशा प्रकारचे नवीन विचारसरणी आपल्याला आत्ता काही दशकांपूर्वी निर्माण झालेल्या दिसतात. आणि आत्ताची अर्थात आव्हानं फारच वेगळी आहेत, त्याच्याबद्दल मला वाटतं आपण नंतर बोलूया. मी हा विस्तृत एवढ्यासाठी सांगितला की सामाजिक राजकीय पार्श्वभूमी आणि तत्वज्ञान यांचं कसं नातं असतं परस्परांशी. बरोबर आहे. हो, त्याच्यातूनच ते एकमेकांना पूरक ठरून तसे प्रवाह निर्माण होत जातात. हो हो. मग दीप्तीताई, 20व्या शतकातील तत्वज्ञानातील मुख्य प्रवाहांविषयी पण आम्हाला थोडंसं सांगाल? जरूर, कारण हे खूप महत्वाचं आहे आत्ताचं तत्वज्ञान समजण्यासाठी सुद्धा. 20व्या शतकाच्या जे काही मुख्यतः झालं विशेषतः युरोपियन तत्वज्ञानात, त्याला एका अमेरिकन तत्वज्ञानी तत्वज्ञानाचं भाषिक वळण असं त्याच्यासाठी संकल्पना वापरली, लिंग्विस्टिक टर्न ऑफ फिलॉसॉफी. ती अनेक अर्थाने खरी. ह्याचं झालं असं की तत्वज्ञानातली सत्ता मीमांसा, सत्ताशास्त्र नावाची जी शाखा असते ती विश्वाचं स्वरूप आणि त्यातील घडामोडी यांचा विचार करणारी, त्यासंबंधी प्रश्न विचारणारी आहे. पण या शाखेत जे प्रश्न विचारले जात असत, मी आधी म्हटलं त्याप्रमाणे त्याची उत्तरं विज्ञानाने मोठ्या प्रमाणात द्यायला सुरुवात केली. हा एक भाग झाला. त्यामुळे असा साहजिकच समज रूढ झाला की आता ह्या प्रकारचे प्रश्नाची उत्तरं शोधणं हे तत्वज्ञानाचं कार्य उरलेलं नाही. हे आपण विज्ञानाकडे सोपवूया, कारण विज्ञान खूप चांगल्या पद्धतीने त्याची उत्तरं आपल्याला देते आणि ही उत्तरं सर्वमान्य आहेत, कारण त्याला उत्तम पुरावा आहे अनुभवाचा आणि प्रयोगाचा, जो तत्वज्ञानात नसतो, कधी तो चिंतनाचा असतो. त्यामुळे ते आपण बाजूला सारलं. आणि मी आधी थोड्या वेळापूर्वी म्हणलं तसं की प्रत्येक जी अनुभवाला येत नाही गोष्ट, तिचा विचार बुद्धीला करता येत नाही, अशा समजुतीमुळे
नीती तत्व आणि नीतिमूल्य ही जी असतात की जी समाजधारणेसाठी अत्यंत आवश्यक असतात, ती केवळ वैयक्तिक आहेत किंवा त्या त्या समाजाची, त्या त्या संस्कृतीची, संस्कृती सापेक्ष असतात, समाज सापेक्ष, व्यक्ती सापेक्ष असतात आणि त्यांचीही आपल्याला तात्विक, वैचारिक, बौद्धिक चर्चा करता येत नाही, असा समज होता. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी बाहेर पडल्या तत्वज्ञानाच्या मुख्य विचार क्षेत्रांमधून. हे विशेषतः कुठे झालं तर इंग्लिश भाषक तत्वज्ञानात झालं. म्हणजे अँग्लो सॅक्सन फिलॉसॉफी ज्याला म्हटलं जातं, इंग्लंड आणि इंग्लंडच्या आधिपत्याखाली किंवा इंग्रजी भाषक देशांमध्ये हे तत्वज्ञान प्रचलित झालं. आणि या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं त्यांनी असं सांगितलं, मग तत्वज्ञानाचं कार्य तरी काय आता, का संपलाय अवतार तत्वज्ञानाचं. तर ह्या तत्वज्ञांचं मत असं होतं की सामान्य माणूस असेल, वैज्ञानिक असतील किंवा खुद्द तत्वज्ञ असतील, ते जी भाषा वापरतात त्या भाषेचं विश्लेषण करणं आणि त्याला अधिकाधिक विचारांना स्पष्टता देत जाणं आणि त्यातल्या त्रुटी, भाषेतल्या त्रुटींमुळे विचारात जे दोष निर्माण होतात ते दूर करणं, हे तत्वज्ञानाचं कार्य असं एका बाजूनी झालं. दुसऱ्या बाजूनी ज्ञानमीमांसा ज्याला म्हणतात, म्हणजे ज्ञान म्हणजे काय मी म्हटलं तसं, किंवा ज्ञानाची साधनं कुठली, हे मुख्यतः आता विज्ञानावर केंद्रित झालं की विज्ञानाची पद्धती म्हणजे काय त्याचा अभ्यास करूया. हे दोन मुख्य प्रवाह अँग्लो सॅक्सन तत्वज्ञानातले. त्याच वेळेस इंग्लिश व्यतिरिक्त ज्या भाषा बोलल्या जातात, म्हणजे फ्रेंच असेल, जर्मन असेल, अशा सगळ्या भाषात जे तत्वज्ञान, ज्याला कॉन्टिनेंटल फिलॉसॉफी म्हटलं जातं, अशा भाषांमध्ये मात्र दोन आणखी वेगळे प्रवाह ह्याच काळात 20व्या शतकात निर्माण झाले. एक म्हणजे एडमंड हुसल या जर्मन तत्वज्ञाचा मानस प्रत्ययवाद नावाचं एक विचारधारा, जिला अजूनही, हुसलला असं वाटत होतं की अजूनही तत्वज्ञान हे सर्व शास्त्रांना एक मूलभूत आधार पुरवू शकतं. तत्वज्ञान अजूनही काही अनिवार्य सत्यांचा शोध घेऊ शकतं. त्यासाठी त्यांनी मानस प्रत्यय या नावाची एक पद्धत प्रचलित केली. हा एक मुख्य प्रवाह. आणि दुसरा महत्वाचा प्रवाह जो होता तो ह्या दोन महायुद्धांचा आणि त्याच्या दरम्यान आलेल्या अनुभवामुळे निर्माण झालेला अस्तित्ववादाचा, एक्झिस्टेन्शियलिझमचा प्रवाह, की जिथे ह्या बौद्धिक प्रश्न, विश्वाचं स्वरूप, ज्ञानाचं स्वरूप, ह्यापेक्षा मला जगताना काय प्रश्न पडतात, मला जगताना काय अनुभव येतात, मी नुसती दरवेळेस बुद्धीचा वापर करून खूप शाळेसारखी नाही वागत, मला चिंता असते, अँझायटी, मला भय असतं, अनामिक भय असतं, कित्येक वेळा माझ्यात अनेक इतर वासना, भावना प्रबळ असतात. ह्या सगळ्या माझ्या भावना, माझं एकंदर जीवन, ह्याच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारं अस्तित्ववादी तत्वज्ञान, तेही या काळात निर्माण झालं. ह्या दोन महत्वाच्या प्रवाहांचा उल्लेख मी मागच्या याच्यात केला नाही, म्हणून मला असं वाटलं की ह्या प्रश्नाच्या निमित्ताने यांचाही उल्लेख इथे होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जागतिकीकरण झालंय आणि तंत्रज्ञान प्रधान आता युग आहे, तर या काळात तत्वज्ञानाची विचार परंपरा कोणत्या दिशेने विकसित होताना दिसतेय? तसं म्हणलं तर खूप अवघड प्रश्न आहे. का माहितीये, कारण हे सगळं चालू आहे, अजून ही प्रक्रिया चालू आहे. म्हणजे जागतिकीकरण एका टप्प्यावर नक्की पोचलंय आणि आज अशा टप्प्यावर पोचलंय की तिथे आपण त्याचा परत एकदा पुनर्विचार करायला लागलोय की हे जे झालं ते अपरिहार्य होतं का, ते तसंच राहायला हवंय का. आणि मी उत्तराकडे येतेच, पण त्याच्या आधी एक माझं आवडतं हेगेलचं वाक्य म्हणण्यापेक्षा विचार सांगते सारांशाने. हेगेल असं म्हणायचं की तत्वज्ञानाला एखाद्या परिस्थितीचं काळावर कधी भाष्य करता येतं, जेव्हा तो कालखंड एका अर्थाने संपलेला असतो. त्याच्यानंतर म्हणजे पोस्टमार्टम अनालिसिस सारखं मग त्याच्याकडे मागे वळून आपण म्हणतो की हे कसं काय बुवा झालं किंवा काय नक्की झालं या काळात. तर आपण जी बोलतोय ती प्रक्रिया चालू आहे अजून. तर एक महत्वाचा भाग असा झाला की जागतिकीकरणामुळे वसाहतवादाच्या काळापासून जे सुरू झालं होतं की युरोपीय तत्वज्ञानाचा इतर संस्कृतींशी संबंध येणं, त्यांच्या तत्व परंपरांची परिचय होणं, ही प्रक्रिया तेव्हा सुरू झाली. पण तेव्हा युरोपियन विचार हा युरोप केंद्रीय होता, युरोसेंट्रिक होता, की इथे होतं काय काय, पण सगळ्यात श्रेष्ठ हे युरोप मधलेच विचार, युरोप मधलीच परंपरा. आता ह्या परंपरेत, ह्या युरो केंद्री विचाराला भरपूर धक्के या सगळ्या प्रक्रियेत बसतात. कारण फक्त भारत, चीन, जपान, कोरियाच नव्हे तर मध्य पूर्व आशिया किंवा इव्हन आफ्रिका यांच्यामध्ये सुद्धा तत्वज्ञानाच्या परंपरा होत्या, हे लक्षात यायला लागले. त्यामुळे एक प्रकारचा तौलनिक अभ्यासही सुरू होतो, किंवा या सगळ्यांना काही समान सूत्र आहेत का, त्याच्यावर आपण एकत्र ग्लोबली काही विचार करू शकतो का, असाही प्रश्न असंही एक दिशा मिळते. पण तंत्रज्ञानाचा प्रश्न माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे.
कारण आज आपण समस्या कुठल्या आहेत ह्याचा विचार केला तर 2 मुख्य समस्या आहेत, इतर आहेतच किंवा 3 म्हणूया आपण. 3 मुख्य समस्या मला दिसतात ज्यातल्या 2 तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. एक म्हणजे पर्यावरण आणि अतिशय संकटग्रस्त, अरिष्टग्रस्त अशी आपली आज पर्यावरणाच्या संदर्भात अवस्था आहे. हा, त्याच्याशी संबंधित सगळे प्रश्न की आपण आणि निसर्ग ह्याच्या नात्याकडे नक्की कसे बघतोय. आपल्याला हा निसर्ग उपभोगायला दिलाय का आपण त्याचे एक भाग आहोत आणि आपण एका बरोबरच म्हणजे एक सिम्बायोटिक रिलेशन ज्याला आपण म्हणतो, सहजीवन आपलं आणि निसर्गाचं चांगल्या पद्धतीने असायला हवंय. तर आपल्या जीवनदृष्टीत काय बदल घडवून आणायची गरज आहे. विज्ञान त्याची माहिती आपल्याला सतत पुरवते, पण त्यातून जीवनदृष्टी बदलणं हे महत्वाचं आहे. यासाठी तत्वज्ञानाचा खूप उपयोग आहे. आणि दुसरं संकट जे आहे तंत्रज्ञानाशी रिलेटेड ते आहे कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास ज्या अफाट वेगाने आज होतोय तो कुठल्या दिशेने जाईल हे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना सुद्धा सांगता येत नाहीये, अशी आजची अवस्था आहे. आणि एकेकाळी माणूस म्हणून मी प्राण्यांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगण्यात तत्वज्ञानाला खूप रस होता. मला खूपदा असं वाटतं की मी आणि एक अल्गोरिदम वापरणारं मशीन कृत्रिम बुद्धिमत्तेचं ह्याच्यात खरोखर काही फरक आहे का, हा आजचा कळीचा प्रश्न झालाय. किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता जेव्हा आपली विचारशक्तीच ताब्यात घेईल तेव्हा आपल्या मनुष्यत्वाचं काय होईल, हा एक प्रश्न आहे. तर असे जे प्रश्न आहेत हे आजच्या तत्वज्ञानासाठी महत्वाचे आहेत. आणि तिसरे आहेत ते आपली भूराजकीय परिस्थिती जी बदलते, आता चालू असलेली युद्ध, सत्ता समतोल जो बदलतोय जगातला तो, ह्या सगळ्याचा परिणाम सामाजिक समता, न्याय, लोकशाही या मूल्यांवर कसा होतोय आणि चांगलं जीवन जगण्याची जी आपली इच्छा आणि आशा आहे ती कितपत फलद्रूप होणार आहे, या संबंधीच्या प्रश्नालाही तत्वज्ञानाला तोंड द्यावंच लागतंय. बरोबर. तुम्ही इतकं छान सांगितलंय आणि इतक्या हजारो वर्षांचा तत्वज्ञानाचा आलेख तुम्ही अगदी छान विस्तृतपणे आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल धन्यवाद. एक सर्वसामान्य समज असा आढळतो आपल्याला की तत्वज्ञान हा विषय सर्वसामान्य लोकांसाठी नाही, तो केवळ अभ्यासकांसाठी आहे. तर याबद्दल मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. मलाही सांगायला फार आवडेल, कारण हा समज म्हणजे गैरसमज आहे असं मला अगदी ठामपणे सांगायचं आहे. कसं आहे, आपण सगळे बुद्धिशील प्राणी आहोत, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला कुतूहल आहे, आपल्याला चांगलं जीवन जगायची आस आहे. असा कुठलाच सर्वसामान्य माणूस सुद्धा नसतो की जो म्हणतो की मला नाही बाबा चांगलं जीवन जगायचं. तर चांगलं जीवन जगायचं म्हणजे नक्की काय प्रकारचं जीवन जगायचं आणि ते कसं जगायचं हे प्रश्न सगळ्यांच्या इंटरेस्टचे आहे, सगळ्यांना त्यात रस आहे. आणि ह्या प्रश्नांचा विचार करण्याची क्षमता आपल्या बुद्धीत आहे. तत्वज्ञानात्मक विचार, तात्विक विचार करण्याची क्षमता काही फक्त थोड्या निवडक लोकांना नसते, ती प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीला असते आणि त्याचा वापर होणं ही खूप गरजेचं आहे. आणि तत्वज्ञान यासाठी काय करतं, तत्वज्ञानाचा थोडा परिचय असणं या विषयाचा, त्यातली थोडं म्हणूया काही प्रकारचं औपचारिक अनौपचारिक शिक्षण असणं हे यासाठी उपयोगी पडतं की माणूस म्हणून माझं स्थान नक्की या सृष्टीत काय आहे. मी मगाशी म्हटलं तसं माझं स्वतःशी नातं काय आहे, माझं समाजाशी नातं काय आहे आणि माझं अखिल विश्वाशी नातं, निसर्गाशी नातं काय आहे, हे तत्वज्ञानातले मूलभूत 3 प्रश्न आहे. या उत्तरातनं तत्वज्ञान जन्माला येतं या प्रश्नांच्या. तर हे 3 प्रश्न मला महत्वाचे वाटत नाहीत असं कुठला सर्वसाधारण माणूस म्हणेल. बरोबर. माणूस म्हणून तुम्ही कोण आहात, कसे आहात, तुमच्या भोवतीचं जग काय आहे, ह्या जगात काय घडू शकतं आणि काय घडू शकत नाही हेही आपल्याला माहिती पाहिजे. की आपण बुद्धिशील आहोत पण आपण प्राणी आहोत. आपल्या या प्राणीत्वावर आपल्याला संपूर्ण मात करणं शक्य आहे का, याच्याबद्दल आज विज्ञान काय सांगतं आपल्याला. आता पहा, तत्वज्ञानातला आज विज्ञान वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं काय देते याच्यापासून अजिबात दूर राहता येत नाही. त्यामुळे माझी जी समज आहे, आकलन आहे तत्वज्ञानाचं, त्यात वैज्ञानिक दृष्टी हा एक अतिशय त्यातला मोठा भाग आहे. आणि ही वैज्ञानिक दृष्टी वैज्ञानिक आपल्याला जे ज्ञान देत आहेत, कारण ते सिद्ध झालेलं आहे अनुभवाच्या आधारे, या ज्ञानाच्या आधारेच आपण ठरवायला पाहिजे की आता आपण कसं जगावं आणि कसं जगू नये, आपण काय करू शकतो आणि आपण काय करू नाही शकत. याच्यासाठी लागणारा मूल्य विचार जो आहे तो तत्वज्ञान देतं. आणि त्यासाठी एक मोठं चित्र तत्वज्ञान आपल्याला बघायला शिकवतं
की मी म्हणजे मी, माझं कुटुंब, माझ्या नोकरीची जागा, माझे सहकारी, माझे मित्र एवढंच नाहीये. तर सगळा मानवी समाज आहे. एवढंच नाही, सर्व सजीव निर्जीव सर्व घटक आहेत विश्वातले, त्यातलं मी कोणीतरी आहे. तर हे मोठं चित्र बघायला शिकवणं हा एक मोठं तत्वज्ञान आपल्याला सर्वसामान्य माणसाला सुद्धा शिकवू शकतं. आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आज समाज माध्यमांचा भडीमार, त्यातून होणाऱ्या अनंत गोष्टींचा भडीमार आपल्याला चक्रावून टाकतो. अशा काळात विचार नक्की कुठल्या पद्धतीने करावा, कसा करावा आणि चिकित्सक कसं राहावं, जे आहे त्याच्यावर आंधळेपणे विश्वास न ठेवता त्याची चिकित्सा कशी करावी, स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर ते घासून कसं बघावं. आणि आपण जेव्हा विचार मांडतो तेव्हा आपणही काही चुका करत नाही होत ना. तर्क दोष, फॅलसीज आम्ही ज्याला म्हणतो, असं काही आपल्या हातून होत नाही ना, याचीही काळजी आपण घेऊ शकतो. म्हणजे आपलं दुसऱ्याशी संवाद फार चांगला सुधारू शकतो. आणि सगळ्यात आणखी त्याच्याही पलीकडे एक वैयक्तिक आपल्या काय म्हणूया व्यक्तिमत्वात भर टाकणारी माझ्या दृष्टीने गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये एक बौद्धिक नम्रपणा येतो. चिकित्सक शक्तीमुळेच की माझे सुद्धा विचार चुकू शकतात, समोरच्याचे विचार जास्ती बरोबर असू शकतात. त्यामुळे मी कधीही वैचारिक दृष्ट्या माझ्यामध्ये उद्धटपणा न येता कामा नये. मी नम्र असलं पाहिजे, दुसऱ्याचे विचार समजून घेतले पाहिजेत. तो टॉलरन्स असतो, तो सहिष्णुता असते, ती माझ्यामध्ये पाहिजे. वैविध्य हे जीवनाचं अंग आहे, ते मला समजून घेता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मला त्याला प्रतिसाद देता आला पाहिजे. मला वाटतं हे सगळ्या सर्वसामान्य माणसांना सुद्धा तत्वज्ञानाच्या शैक्षणिक क्षेत्राच्या बाहेरच्या सर्वांनाही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. तत्वज्ञानाचा परिचय मी असं म्हणेन प्रत्येकाने जरूर करून घ्यावा. नक्कीच. आता आपल्या संवादाच्या शेवटाकडे येताना या पुस्तकामुळे महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आहे. म्हणजे मराठी भाषेतून तत्वज्ञानाची ओळख करून घेणं त्यांना सोपं गेलं. तर याबाबत तुमचा अनुभव ऐकायचा आहे. कसं होतं ना, मी जेव्हा शिकवत होते विद्यापीठात किंवा इव्हन फर्ग्युसन महाविद्यालयात, माझ्या असं लक्षात यायचं की इंग्लिशमधनं याच्यावर खूप वाचन साहित्य उपलब्ध आहे या विषयावर. आणि इंग्रजी माध्यमातनं मी शिकवत होते, पण मराठी माध्यमाचे विद्यार्थी समोर असायचे. त्यांना थोडंफार कळायचं आणि त्यांना इंग्लिश वाचनाचा भीती वाटायची एक प्रकारे, की मला समजणार नाही. ग्रामीण भागातनं विशेषतः येणाऱ्या मुलांना ही खूप मोठी अडचण असायची. आणि मी त्यांना म्हणायची की मी मराठी आहे, त्यामुळे तुम्ही मला मराठीत शंका विचारा, प्रश्न विचारा, मी मराठीतनं उत्तरं देईन. यातून माझ्या हे लक्षात येत गेलं की या विद्यार्थ्यांसाठी किंवा तत्वज्ञानाचे जे अभ्यासक समाजात असतात आणि जे ह्या इंग्लिश पुस्तकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांना खूप उत्सुकता असते याच्याबद्दलची. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमातही काही काळ शिकवलं, तिथेही माझ्या लक्षात आलं सिनियर सिटीजन्स असतील, इतर लोक असतील, उत्सुकता असते, पण काय वाचावं नक्की मराठीतनं विशेषतः हे त्यांना कळत नाही. त्यामुळे माझ्या मनात हे कुठेतरी पक्क होत गेलं की अशा वाचक वर्गासाठी मराठीतनं आपल्याला काही देता आलं तर त्याचा फार उपयोग होईल. आणि खरोखरच तसा झाला. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही म्हणलात तसं कितीतरी काही महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात हे पुस्तक लावलं गेलं आणि मला वैयक्तिक कितीतरी विद्यार्थ्यांनी हे पुस्तक माझ्याकडून मागवून घेतलं की आम्हाला याचा खूप उपयोग होतोय, कारण आम्हाला हे मराठीतनं वाचल्यामुळे जास्ती समजते, तत्वज्ञान विषयात आम्हाला गोडी लागली, असा माझ्या मते नक्की याचा फायदा विद्यार्थ्यांसाठी झाला. विद्यार्थ्यांकडून मिळालेली सगळ्यात मोठी पावती असं मला वाटतं. नक्कीच. आणि ती शिक्षकासाठी खूप महत्वाची असते बाकी कशाही पेक्षा. नक्कीच. दीपिताई, धन्यवाद. तत्वज्ञानासारखा अवघड विषय तुम्ही अगदी सोपा करून सांगता, गोष्टी रूप सांगता, त्यामुळे ऐकायला पण मजा येते. तर या पुस्तकाबद्दल इथे येऊन तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 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 मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.